गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित असलेल्या गोंडवाना विद्यापीठातील गंभीर समस्या आणि रखडलेल्या प्रकल्पांचा आज आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। विद्यापीठात भेट देत कुलगुरू श्रीरामजी कावळे यांच्यासोबत विद्यापीठातील अव्यवस्था, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मुलांच्या वसतिगृहाची पाहणी करताना अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली। विद्यार्थ्यांनी मेसमधील निकृष्ट जेवण, अस्वच्छता आणि दुर्लक्षाबाबत गंभीर तक्रारी मांडल्या। स्वयंपाकगृहातील उघड्यावर पडलेले अन्न, अस्वच्छ भांडी आणि घाण पाहून आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तसेच विद्यापीठातील प्रयोगशाळांमध्ये साहित्याची कमतरता, तज्ञ मार्गदर्शकांचा अभाव आणि विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या सुविधा याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला। यानंतर आदर्श पदवी महाविद्यालयाला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला। इको फॉरेस्ट आणि BSc डेटा सायन्स सारख्या आधुनिक शाखांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेत त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संघर्ष कायम राहील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.